नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 8वा भाग वाचतो. नायिकांच्या व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये. विविधता. प्रस्तुत नायिकांच्या व्यक्तिरेखा विविध प्रकारच्या आहेत. कुणी महात्माजींच्या छावणीत रसोडा घर चालवणारी, संयमित चारित्र्याची विवाहित स्वयंसेविका, तिच्याबद्दल जवळीक असलेल्या परपुरुषाबद्दल कधीतरी काहीसे अबोल भावस्पर्श असलेली संस्कारित स्त्री, तर कुणी तिच्यावर खुश झालेल्या एका संस्थांच्या दिवाण रावसाहेबांच्या मागोमाग येऊन त्यांच्या सहवासात चांदणं अचांदणं भोगणारी कलावती, कुणी देशाला सर्व आयुष्य अर्पण करण्याच्या वेडाने झपाटलेली तशाच प्रकारच्या देश अर्पित कार्यकर्त्यांची क्वचित कधी ओल्या भावनांसहितची अशारीर नातेसंबंधाची जीवाभावाची मैत्री, तर कुणी प्रिय कलाकार मित्राच्या अपयशी पराभूत मनोवस्थेशी एकरूप होत अस्वस्थ हतबल होत आत्महत्या करणारी अत्युत्कट संवेदनशील मैत्रीण, कुणी नायकाला कल्पक विश्वात नेत अनेकविध सर्जक सहसर्जक अनुभव देणारी आदिबंधात्मक राधा, तर तिथेच कुणीतरी रोमांचित होऊन गाढ आलिंगन देत उजव्या गालाचे त्याला चुंबन देणारी वास्तवातली प्रिय पत्नी मंजुळा, कुणी निर्भरशील प्रणयाचे सारे शारीर अशारीर तरंग अनुभवाला देणारी रोमॅन्टिक नायिका, तर कुणी केवळ शारीर सुखासाठीची असंवेदनशील पत्नीच्या मुखवट्यातील एक मादी, आणि तिथेच कुणी नायकाच्या अपयशाच्या उद्ध्वस्त मनोवस्थेतून त्याला आणि स्वतःला विमुक्त होण्यासाठी सेक्सच्या यज्ञकुंडात ओढणारी सहकर्मी अभिनेत्री, कुणी लपत छपत नायकाला खेळवत त्याला सर्वस्व देणारी घेणारी संभोगमग्न नागिण, तर कुणी शारीर वासनेचा स्पर्शही नसलेल्या स्त्री देहाला स्पर्श करणाऱ्या विणकराच्या चित्रणाला कारण साधन ठरलेली पैठणी, आणि या सर्वांच्या पलीकडली तशा सर्व व्यवहारांपलीकडली केवळ त्या उघड्या बोडक्या अर्धपोटी हडकुळे खेडूतांसाठीची असामान्य व्यक्तिमत्वाची ती सर्व परिचित तेजस्वी लोकनायिका. नायिकांचे प्रणयिक जीवन. या सर्व नायिकांची नायकांबद्दलची प्रणयभावना विविध पातळ्यांवरची. शारीर अशारीर, अर्धशारीर, भावस्पंदित, शारीर आकांक्षित, किंचित पुसटसे, शारीर स्पर्शित, तीव्र शारीरिक, केवळ बायोलॉजिकल आणि शारीर अशारीर पलीकडचे केवळ लोकस्पर्शित अशीही. कर्णिकांच्या प्रतिभेला नेणिवेच्या तळघरापासून जाणीवेच्या शिखरापर्यंत प्रीतीचे अनेक रंग दिसतात. त्यांची सौंदर्य रूपे ते कथाबंधातून व्यक्त करतात. उदाहरणांसहित थोडं अनुभवण्यासारखं. 1. छावणीतल्या ताराबाईंचं हरीशभाईंबद्दलचे भावस्पंदन केवळ मनातलेच, भावनिक पातळीवरचे, हळुवारपणे गुंतलेले. कधी झाला निसटता स्पर्श, तर त्या स्पर्शाने थरथरणारे पण त्या पलीकडच्या स्पर्शापासून दूर राहणारे असे स्पर्श संवेदन. त्याच्या आठवणीने हुरहुरणारे पण प्रत्यक्ष भेटीतील त्याच्या नजरेतील तरंगणारे आवाहन, निग्रहाने बाजूला सारणारे संस्कारित संयमित असे भावप्रकटन. रात्र आणि दिवस यांच्या संधी प्रकाशासारखे लक्ष्मण रेषेच्या खूप अलीकडले, शब्दात कधीच व्यक्त न झालेले, पण अखेरीच्या भेटीत तिने त्याला शब्दापलीकडले शारीर अशारीर अर्धशारीर असे काहीसे भावनिक हळुवार संवेदन स्पंदन दिलेच, त्याला जाणवलेले न जाणवलेले. 2. मोर कथेतील गाणारी कलावती पद्मावती. भुरळ पडलेल्या एका संस्थांच्या दिवाणसाहेबांनी
ये म्हणताच भुललेल्या नागिणीप्रमाणे त्यांच्या मागोमाग येते. गावाबाहेरच्या छोट्याशा बंगलीत थाटात ठेवलेली ती शरीरासहित सर्व देते. बंगलीत येणाऱ्या रावसाहेबांना त्यांच्या पोटची आपल्यासारखी लाडकी मैना खेळायला देते. वैभव काळात घरी आलेल्या रावसाहेबांना चांदीच्या ग्लासातून दाट केसरी दूध देणारी ती दारिद्र्यातही त्यांची वाट पाहत असते. रावसाहेबांच्या मंगलोरी लालबुंद कौलारू वाड्यावर ती कधीच न गेलेली. पण मधल्या काळात उद्भवलेल्या समस्या सुटल्यावर त्यांचा हात पकडून त्यांचा हात खांद्यावर घेत भर रस्त्यातून त्यांच्या त्या प्रशस्त वाड्यापर्यंत जाते. परंतु त्यांच्या घरंदाज रिवाजानुसारच्या विरोधामुळे त्यांच्या त्या वाड्यात न जाता अंधुक चांदण्यातून परत जाते. अशी ती कलावती पद्मावती, रावसाहेबांना शरीरासहितचे आतिथ्यशील प्रेम देणारी, त्यांच्या शेवटल्या कोसळण्यापूर्वी भर रस्त्यातून त्यांचा हात खांद्यावर घेत मुक्त प्रेमाचा आनंद देते घेते. 3. रुद्राक्ष. रुद्राक्ष कथेतील गुणवती म्हणजे आपले आयुष्य देशाला अर्पण करण्याच्या एकमेव वेडाने समाज प्रवाहात स्वतःला झोकून दिलेली एक झपाटलेली बाई आणि तसल्याच वेडाने झपाटलेल्या चळवळ्यांची झालेली जीवाभावाची मैत्री. एरवी नैसर्गिक शारीरिक भावभावनांपासून दूर राहत असली तरी एका रात्री त्याच्याबद्दलच्या उत्कट ओढीने त्याचा मुक्काम असलेल्या एका निवांत डाक बंगल्यात त्याला भेटावयास जाते. त्याच्याबरोबर त्या रात्री राहू इच्छिते. त्याचा हात हातात घेऊन आपल्या छातीशी घट्ट धरते. पुढे अगतिकचा एक हुंदका आणि शेवटी त्याच्या खांद्यावर मस्तक ठेवून विकलपणे स्फुंदू लागते. बस एवढेच. कारण त्याच्याकडूनचा प्रतिसाद तिचेच भावस्पंदन सांगते आहे. तुम्ही आम्ही केवळ पार्टी फ्रेंड्स, सहकारी, पण माझ्यासारख्या एका एकाकिनीला, साऱ्या सुखांना मुकलेल्या सामान्य रूपाच्या तरुण बाईला एखाद्या क्षणी कधी नव्हे इतकी उत्कट ओढ लागली आणि नेमके तुमच्याच बाबतीत, तर त्याही जगावेगळ्या भावनेचा आदर झाला नाही तुमच्याकडून. असं संस्कारित, संयमित, आदिम, शारीर, अशारीरिक नातं. पण अशा नात्यातही हवीशी निपजणारी हळुवार संवेदनशीलता असतेच. त्या चळवळ्या शंभूरावांच्या जीवाभावाच्या मित्राच्या कॅन्सरच्या आजारात हॉस्पिटलमध्ये गुणवती त्यांना भेटायला जाते. शेजारच्या स्टूलावर टेकलेला तिचा हात त्याने आपल्या हातात धरून ठेवला आणि काही न बोलता तो डोळे मिटून पडून राहिले. तिचा हात त्यांच्या हातात. मनात फुललेलं गाणारं हळुवार प्रणय भावस्पंदन व्यक्त केलं जातं फक्त प्रतिकांतून. खिडकीबाहेरची गुलमोहराची फांदी फुलांनी डवरली होती. आंब्यावर कोकिळा गात होती. आणि शंभूरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यापासून विदीर्ण भावमग्नतेत भिंतीशी खिळून उभी असलेली गुणवती. पण त्यांचे ऑपरेशन यशस्वी होताच त्यांच्याबरोबरची व्रतस्थ योग्यासारखी वाट पाहणारी तिची भावुकता काव्यात्मक उपमांतून बोलकी केली आहे. बाहेरच्या फुललेल्या बहरलेल्या गुलमोहरावर कितीतरी दिवसांनी ते जुने इतिहासकालीन चिमणे गोजीरवाणे पक्षी येऊन बसले होते. म्हणजे तीच संस्कारित, संयमित, हवीशी वाटणारी आदिम, शारीर, अशारीर संवेदनशीलता. 4. निरोप कथेतील संवेदनशील राधिका. नायकाच्या अपंग चित्रकारावरच्या फिल्ममुळे त्याच्याजवळ उत्कटतेने जाणारी, वरवरच्या मैत्र भेटीतून शी लव्ज मी इमेन्सली असा तिचा झालेला प्रवास, तिने आर्थिक सहितचा मनस्वी सहकार दिलेल्या द फेअरवेल या फिल्मला अपेक्षित पुरस्कार न मिळाल्यामुळे आणि ती कंडेम केल्यामुळे त्यांच्या उद्ध्वस्त मनोवस्थेत तिचीही मनोवस्था उद्ध्वस्त होऊन आत्महत्या करते. त्याच्यावरील उत्कट प्रेमामुळे त्याला तिची जवळीक हवी असताना रासवट भावामुळे तिच्यावरील त्याच्या उत्कट प्रेमाला साथ देता आली नाही म्हणून संवेदनशील, अतिसंवेदनशील नायिका
राधिका आत्महत्या करते. इथे 8वा भाग थांबवतो. धन्यवाद.